हाय फ्रेंड्स, युवावाणी कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, युवावाणी कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत UPSC मधून असिस्टंट कमांडंट पदी निवड झालेले प्रतीक फाळके यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत. पण त्यापूर्वी कार्यक्रमात ऐकूया एक छानसं गाणं. मावळ जाग झालं तांबड फुटलं भगवजी हा. गुलामी अंधार फिट सूर्य शिवबा उगवली. पायी धरणी पावन झाली. सह्याद्रीला आज येती या जाग दख्खनचा गर्व आहे. शिवाजी सोन्याच्या फाळान शेतीची लेणी करून काढी ह्यो मराठा मानी. आधार यांचा मानी बळीराज दख्खनचा गर्व हे शिवाजी राज. शिवपराज मर्दानी ज्योतिबा जोमनी शिवबा तैसा मर्दानी. शिवपराज मर्दानी ज्योतिबा जोमनी शिवबा तैसा मर्दानी. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. हाय फ्रेंड्स, युवानी कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो,
APJ अब्दुल कलाम सर म्हणायचे, आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं. अशी आपली झोप उडवून आपलं स्वप्न सत्यामध्ये पूर्ण केलेला आज आपला मित्र आपल्या भेटीला आलेला आहे. प्रतीक मूळचे बुधगावचे, सांगली जिल्ह्यातील. प्रतीक हे UPSCमधून सेंट्रल आर्म पोलीस फोर्समध्ये असिस्टंट कमांडंट 2022मध्ये त्यांची निवड झालेली आहे. प्रतीक, तुमचं सर्वात प्रथम या निवडीबद्दल खूप खूप अभिनंदन आणि आमच्या आकाशवाणीमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद सर. तुम्ही ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली आहे. हो सर. थोडंसं तुमच्या घरच्यांच्याबद्दल, आई वडील यांच्या पार्श्वभूमीबद्दल सांगू शकता? हो सर, नक्कीच. तर माझे नाव प्रतीक विश्वास फाळके. माझे वडील विश्वास रामचंद्र फाळके हे बुधगावमधील PVPIT इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करतात आणि माझी आई सांगली डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये ॲज अ क्लर्क काम करते. शालेय जीवन हे सोन्याचे दिवस असतात, शाळेमधले हो सगळे सर. दिवस. तर या सोन्याच्या दिवसांबद्दल काय सांगू शकता? तर माझं प्राथमिक शिक्षण बुधगावमध्येच झालं. बुधगावमध्ये विश्वनाथराव शामराव पाटील प्राथमिक शाळा, इथं मी 7वीपर्यंत शिकलो. तर मला वाटतं एखादी इमारत घडवण्यासाठी जो पाया असतो तो भक्कम असावा लागतो. तर मी जो आज काही आहे तर त्याचा जो भक्कम पाया तो त्या शाळेत गाठला गेला. तर तिथं फक्त बौद्धिक नाही तर शारीरिक, सांस्कृतिक इत्यादी विषयांमध्ये पण मला चांगलं शिक्षण मिळालं, ज्याचा फायदा मला आत्ता करिअरमध्ये होतोय. त्यानंतर मी माध्यमिक शिक्षणासाठी कोल्हापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या पंडित नेहरू विद्यालय कोल्हापूर येथे गेलो. तिथं 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. 10वीमध्ये मला 98.18 मार्क मिळाले होते आणि मराठी विषयात राज्यात प्रथम पारितोषिक मिळालं होतं. त्यानिमित्त ग. दी. माडगुळकर हा पुरस्कार देखील मिळाला होता. शाळेमध्ये बौद्धिक आणि शारीरिक कसरत करून घेत होते. हो. हा जो व्यायाम आहे तो परीक्षेच्या फिजिकलमध्ये कसा उपयोगी पडला तुम्हाला? हो सर, नक्कीच. CAPFची जी परीक्षा तर त्यामध्ये लेखी परीक्षा आणि ऑब्जेक्टिव्ह परीक्षा या व्यतिरिक्त फिजिकल टेस्ट पण असते, ज्यामध्ये रनिंग, लॉंग जम्प आणि शॉर्टपुट हे इव्हेंट्स असतात. तर लहानपणापासूनच मला मैदानी खेळांची आवड असल्यामुळे हे तिन्ही इव्हेंट मला अत्यंत सोप्या पद्धतीने पूर्ण करता आले. साधारणतः 11-12मध्येच आपलं ध्येय, आपण भविष्यामध्ये काय बनायचं आहे हे नक्की होत असतं. तर या कॉलेजच्या जीवनाबद्दल काय सांगता? 11वी-12वी सायन्समधून माझं शिक्षण झालं. ते मी सांगली हायस्कूलमध्ये पूर्ण केलं. 11वी-12वी झाल्यानंतर मी इंजिनिअरिंग करण्यासाठी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतलं. त्या 4 वर्षात मी अभ्यासाव्यतिरिक्त इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये देखील खूप सहभाग घेतला होता. त्यामध्ये कबड्डी हा खेळ असेल किंवा रोईंग हा खेळ असेल. रोईंगमध्ये मी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. तसेच मी कॉलेजचे जे वार्षिक अंक असतात, कॉलेजचं ॲन्युअल मॅगझिन, तर त्यामध्ये देखील सक्रिय सहभाग घेतला होता. या व्यतिरिक्त कॉलेजचे जे ॲन्युअल इलेक्शन्स होतात तिथे देखील मी जिमखाना सेक्रेटरी म्हणून निवडून आलो होतो. तर या ज्या काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज होत्या त्यामुळे मी खूप घडत गेलो. हे झालं कॉलेज इंजिनिअरिंगपर्यंतचं. तर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करावं असं कधी आणि का वाटलं? तर माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला L&T कंपनीमध्ये नोकरी मिळाली होती. 1 वर्ष मी नोकरी केली, अहमदनगरला होतो. त्यानंतर 2020च्या दरम्यान कोरोना आला होता आणि तेव्हा लॉकडाऊन सुरू होतं. माझं वर्क फ्रॉम होम सुरू होतं आणि माझं खरं तर उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जायचा विचार होता. मला तिथल्या युनिव्हर्सिटीजमधून ॲडमिशन देखील मिळाले होते. पण कोरोनाच्या काळामध्ये विजा देणं त्यांनी 1 वर्षासाठी थांबवलं होतं. मग दरम्यानच्या काळात काय करायचं यासाठी मी अजून काही करिअरच्या संधी आहेत का हे पाहत होतो. तर अशा वेळी मला मित्रांकडून आणि थोडंफार स्वतः सर्च केल्यानंतर कळालं की UPSC हा देखील एक चांगला करिअर ऑप्शन होऊ शकतो. तर तेव्हा मी UPSCच्या अभ्यासाला सुरुवात केली. काही दिवस अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की ही एक करिअरसाठी चांगली संधी आहे आणि इथं आपण यश नक्कीच मिळवू शकतो. तेव्हा मग माझा उच्च शिक्षणाचा विचार बदलला आणि UPSCच्या अभ्यासास पूर्ण वेळ सुरुवात केली. अभ्यासाला सुरुवात करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुस्तकं, जे मटेरियल असतं ते मिळणं गरजेचं असतं. तरी पुस्तकं कशी गोळा केली? इंटरनेटचा खूपच उपयोग झाला. गुगलवरती आणि यूट्यूबवरती बऱ्याचशा जे काही आधीचे टॉपर्स होते त्यांचे ब्लॉग्स लिहिले आहेत किंवा त्यांचे व्हिडिओज यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. तर ते व्हिडिओ सुरुवातीस पाहिले आणि त्यातून मला साधारण हे लक्षात आलं की कोणती पुस्तकं वापरावी लागतील. या व्यतिरिक्त माझे काही मित्र जे दिल्लीला क्लाससाठी गेले होते किंवा काही सिनियर्स ज्यांनी ही परीक्षा आधी दिली होती त्यांच्याकडून देखील मला पुस्तकांबद्दल माहिती मिळाली. परीक्षेमध्ये जनरल नॉलेज सोबतच चालू घडामोडी
याच्यासाठी अपडेट असणं खूप गरजेचं असतं. तर या चालू घडामोडींशी तुम्ही कसं संपर्कात राहिला? हो सर, नक्कीच. तर परीक्षेमध्ये शक्यतो असं म्हणतात की 2 भाग असतात, एक तर स्टॅटिक आणि दुसरा डायनॅमिक. स्टॅटिकमध्ये जे कधीही न बदलणाऱ्या गोष्टी असतात त्या तर असतातच, त्याचसोबत डायनॅमिक म्हणजे चालू घडामोडी, जसं तुम्ही म्हणालात की अपडेट राहणं गरजेचं असतं. तर त्यासाठी वृत्तपत्र वाचणं गरजेचं आहे. तर मी द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस ही इंग्लिशमधली वर्तमानपत्र जसा वेळ मिळेल तशी रोज अर्धा एक तास वाचत होतो. या व्यतिरिक्त काही क्लासेस आहेत ज्यांचे करंट अफेअर्सचे कंपायलेशन्स येतात, मग ते महिन्याला येतात आणि वर्षाला देखील येतात, तर त्यांचा देखील मी उपयोग केला. हा अभ्यास करत करत फिटनेस ठेवणंही खूप गरजेचं आहे. हो सर. तर हा फिटनेस कसा ठेवला? तर मगाशी तुम्हाला म्हणालो की लहानपणापासूनच मला मैदानी खेळांची आवड होती. तर अगदी लहान असल्यापासून चांगलीच क्रॉस कंट्री स्पर्धा असू द्यात किंवा कबड्डी किंवा इतर काही खेळ असू द्यात, त्याची मला आवड होतीच. जेव्हा मी कोल्हापूरला गेलो तर तिथल्या व्यायाम मंडळांमध्ये देखील मी जायचो आणि 11वी-12वीमध्ये अभ्यास असल्यामुळे त्याकडे थोडं दुर्लक्ष झालं. पण जेव्हा मी परत एकदा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कबड्डीच्या टीमला गेलो तेव्हा मग रोज मी मैदानावरती जायचो आणि व्यायाम सुरूच असायचा. आणि जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागलो तेव्हा देखील असं लक्षात आलं की इथं आपल्याला खूप वेळ बसायचे आहे अभ्यासासाठी, तर शारीरिक आरोग्य देखील गरजेचं आहे. त्यामुळे रोज स्वतःसाठी अर्धा एक तास तर काढतच होतो. हा अभ्यास करत असताना अभ्यासाचा बोर होणं, कंटाळा येणं हे साहजिकच असतं. तर कधी वाटलं का हा अभ्यास सोडून जावा आणि पुन्हा माझी नोकरी किंवा मास्टरी करण्याचा विचार करावा? हो सर, बरेच प्रसंग असे आले जेव्हा असं वाटलं की मी उच्च शिक्षणाचा विचार बदलून चूक तर केली नाहीये. पण तेव्हा असं झालं की हे जे बोर्डम आहे त्याच्यावर मात करण्यासाठी मला माझ्या छंदांनी खूप मदत केली. तर मला चित्रकलेचा छंद, जेव्हा पण मला असा कठीण प्रसंग आला तेव्हा मी चित्रकलेचा आधार घेतला. जेव्हा मी पुण्यात होतो तेव्हा पुण्यात अर्बन स्केचर्स नावाचा एक ग्रुप आहे. तर ते लोक प्रत्येक रविवारी कोणत्या तरी एखाद्या ठिकाणी भेटतात आणि चित्र काढतात त्या ठिकाणाची. तर मी बऱ्याचदा काही रविवारी त्या ग्रुपसोबत जाऊन तिथं चित्र काढायचो. त्यामुळे एक मोकळेपणा यायचा आणि प्रिपरेशनसाठी पुन्हा एनर्जी मिळायची आणि अभ्यास चालू राहायचा. आणि याच दरम्यान माझ्या मित्रांनी देखील खूप मदत केली. आम्ही 5 जण एका ठिकाणी राहतो पुण्यात, तर हे मित्र देखील मोटिवेशनसाठी कायम सदैव तत्पर असायचे. हे झालं मित्रांचं. सिनियर्सनी काही मदत केली का अभ्यासाबद्दल किंवा मटेरियलबद्दल? हो सर, मी COEP मधून ग्रॅज्युएट झालो, तर तिथे स्पर्धा परीक्षांचं चांगलंच वातावरण आहे आणि बरेचसे माझे सिनियर सध्या सर्व्हिसमध्ये आहेत. तर त्यांनी वेळोवेळी नक्कीच मार्गदर्शन केलं, म्हणजे अगदी प्रिलिम्स स्टेजपासून ते मुलाखतीच्या स्टेजपर्यंत. तर त्यांचा नक्कीच कायम मदतीचा हात होता. या परीक्षेची प्री आणि मेन्स एकाच वेळी होते? हो सर. तर हा अनुभव कसा होता? तर बऱ्याच परीक्षांमध्ये असं असतं की प्रिलिम्स आधी होते, त्यानंतर काही दिवसांनी मेन्स होते आणि मग मुलाखत. या परीक्षेचं स्वरूप थोडंसं वेगळं. तर यामध्ये असं होतं की प्रिलिम्स आणि मेन्स ह्या एकत्रच होतात, ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पेपर 4 पर्याय दिलेले असतात आणि त्यातला एक निवडायचा, असा ऑब्जेक्टिव्ह पेपर. आणि रिटर्न पेपर हा एकाच दिवशी होतो आणि त्यानंतर त्यातून फिजिकल टेस्टसाठी सिलेक्ट झालेल्या मुलांची यादी निवडली जाते आणि त्यानंतर फिजिकल टेस्ट होते, ज्यामध्ये रनिंग, लॉंग जम्प आणि शॉर्टपुट हे इव्हेंट्स असतात. आणि फिजिकल टेस्टमधून जे लोक क्लिअर होतात त्यांची मेडिकल टेस्ट होते आणि मेडिकल टेस्टनंतर मुलाखतीसाठी फायनल लिस्ट निवडली जाते आणि मुलाखत झाल्यानंतर जितक्या वॅकन्सीज आहेत त्यानुसार फायनल मेरिट लिस्ट लावली जाते. प्री मेन्स दिल्यानंतर तुम्ही फिजिकल टेस्टसाठी क्वालिफाय झाला. फिजिकलला गेल्यानंतर तो अनुभव कसा होता? जसं मी म्हणालो की माझा व्यायाम तर सुरूच होता, पण जेव्हा प्री आणि मेन्स होती तर तेव्हा थोडंसं दुर्लक्ष झालं होतं, थोडंसं वजन वाढलं होतं, स्थूलपणा आला होता शरीरामध्ये. पण जेव्हा फिजिकल टेस्टसाठी सिलेक्शन झालं तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याला वजन कमी करावं लागणार आहे आणि थोडी चपळता वाढवावी लागेल. तर तेव्हा मी मैदानावरती जाण्यास सुरुवात केली. पुण्यामध्ये तळजाई टेकडी इथे पोलीस भरती असेल किंवा PSI असेल या परीक्षांसाठी फिजिकलची तयारी करणारी मुलं असतात. तर तिथंच मी काही मित्रांसोबत रोज जायचो आणि तिथे फिजिकलची तयारी केली. मेडिकल झाल्यानंतर मुलाखत होती. एकूण निवड प्रक्रियेमध्ये मुलाखत हा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट मानला जाईल. तर मुलाखतीमध्ये एखादा प्रश्न संभ्रमात टाकणारा, गोंधळणारा असा कोणता होता का? एकंदरीत मुलाखतीचा अनुभव कसा होता? मुलाखतीचा अनुभव खूपच अविस्मरणीय होता, कारण याआधी फेब्रुवारीमध्ये मी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामसाठीची पण मुलाखत दिली होती. तर तेव्हाच आणि हा अनुभव दोन्ही अविस्मरणीय होते. दिल्लीमध्ये ढोलपूर हाऊस UPSC भवनमध्ये मुलाखत होते. तिथं जाणं हे प्रत्येक ॲस्पायरंटचं एक स्वप्न असतं. तर तिथं मी गेलो, UPSCचा बाहेर लोगो आहे त्याच्या बाहेर फोटो काढले
आणि मग मुलाखतीसाठी आत गेलो. तर मुलाखतीची सुरुवात अगदीच शांतपणे झाली, कारण विद्यार्थ्यांना तिथं येऊन कम्फर्ट फील करून देणं हे मुलाखत घेणाऱ्यांचं काम असतं. त्यामुळे ते सुरुवातीला अत्यंत साधे प्रश्न विचारतात. नाव काय, शिक्षण कुठे झालं, कसं वाटतं, आणि त्यानंतर मग ते अवघड प्रश्नांची सरबत्ती करतात. तर मला पण असे काही प्रश्न आले होते, पण बऱ्यापैकी जे प्रश्न होते ते माझ्या डॅफवरती बेस्ड होते. डॅफ म्हणजे डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म, जो की मुलाखतीच्या आधी आपण भरून द्यायचा असतो. तर त्यामध्ये तुमचं शिक्षण काय झालं आतापर्यंत, त्यानंतर काही नोकरीचा अनुभव आहे का, शिवाय तुम्ही आतापर्यंत कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहात, किंवा अजून काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत का. तर त्यामध्ये मी स्पोर्ट्स या सेक्शनमध्ये रोईंग या खेळाचा उल्लेख केला होता. तर रोईंगवरती मला बरेचसे प्रश्न विचारले. मला असं वाटतं की तिथं जे एक मुलाखत घेणारे होते ते रोईंग खेळलेले व्यक्ती होते. तर त्यांनी खूपच डिटेलमध्ये जाऊन काही प्रश्न विचारले. मी कॉलेजमध्ये असताना रोईंग खेळलो होतो, आत्ता पण कधी कधी प्रॅक्टिससाठी जातो, पण काही टेक्निकल गोष्टी ज्या मला कॉलेजमध्ये असताना माहिती होत्या त्या आत्ता आठवत नव्हत्या. तर त्या डीपमध्ये त्यांनी जाऊन विचारलं होतं. तर तिथं मला असं वाटतं की ते बरेचसे गुगली प्रश्न माझ्या डोक्यावरून गेले, आणि काही ठिकाणी मला माहिती नव्हतं तर मग सर आत्ता आठवत नाही असं सांगून मी उत्तर सांगितलं. तुम्ही विविध परीक्षा देत होता, तर पोस्ट मिळणार असं वाटलं पण मिळाली नाही पोस्ट, असा काय अनुभव आहे का एखादा? हो सर, अपयश हे तर येत असतं. सिव्हिल सर्व्हिसेसचा पण मी प्रयत्न सुरू आहे माझा. तर जी परीक्षा IAS, IPS, IRS आणि बाकी 20 पदांसाठी असते, तर त्या परीक्षेमध्ये मुलाखतीपर्यंत मी पोहोचलो होतो. त्याची मुलाखत फेब्रुवारी 2023 मध्ये झाली होती, आणि त्याचा निकाल मे महिन्यात लागला होता आता 2023 मध्ये. तर तो जेव्हा निकाल आला, फायनल निकाल, तेव्हा त्यामध्ये लिस्टमध्ये नाव नव्हतं माझं. तर तेव्हा थोडंफार निराश वाटलं होतं, पण परत एक असं की आपण ॲस्पायरंट आहोत आणि एका परीक्षेचा निकाल हा आपलं भविष्य ठरवत नाहीये. तर मग परत पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. या परीक्षेची मुलाखत जुलै 2023 मध्ये झाली, आणि आता ऑगस्टमध्ये याचा निकाल लागला आणि यश मिळालं मला. ही जी CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्सची परीक्षा आहे, याच्यामध्ये तुम्ही असिस्टंट कमांडंट निवड झाले. तर या परीक्षेबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, बऱ्याचशा युवकांना माहिती नाही. तर ही नेमकी परीक्षा काय आहे? म्हणजे मला देखील या परीक्षेबद्दल फार माहिती नव्हती. जेव्हा मी पुण्याला अभ्यासाची सुरुवात केली तेव्हा माझ्या मित्रांकडून मला या परीक्षेबद्दल माहिती मिळाली, आणि आत्ताचा निकाल जरी पाहिला 2022चा, तर त्यामध्ये 204 जणांची यादी आहे, त्यापैकी 7 ते 8 मराठी नावं आहेत फक्त. तर आपल्याकडे या परीक्षेची फार माहिती नाहीये. याचं कारण मला माहिती नाही, पण आता हळूहळू लोकांना माहिती होते आणि ते या परीक्षेमध्ये सहभाग घेतात. तर सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस या परीक्षेअंतर्गत 5 वेगवेगळ्या फोर्सेससाठी पदं भरली जातात. तर त्यामध्ये CISF, CRPF, SSB, ITBP आणि BSF या फोर्सेसचा समावेश होतो. तर इथं असिस्टंट कमांडंट ही क्लास 1 पद आहे, तर त्यासाठी ही भरती केली जाते, आणि इथून जी तुमची नियुक्ती होईल तर ती ऑल ओव्हर इंडिया कुठेही होऊ शकते. तर हे CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या खात्याबद्दल विस्तृतमध्ये थोडं सांगू शकाल? तुम्हाला आता माहिती असेल की जे स्टेट पोलीस असतात तर ते कायदा आणि सुव्यवस्था पाहण्याचं काम करतात, आणि जी इंडियन मिलिटरी असते, इंडियन आर्मी, तर ती आपल्या बॉर्डरचं सिक्युरिटी करण्याचे काम करत असते. या व्यतिरिक्त सेंट्रल होम मिनिस्ट्रीच्या अंडर अजून काही फोर्सेस असतात, तर त्यामध्ये सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस हे येतात. तर या ज्या मी 5 फोर्सेस आत्ता सांगितल्या त्यापैकी ITBP, SSB आणि BSF या 3 बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहेत, ज्या भारताची आंतरराष्ट्रीय सीमा सांभाळण्याचं काम करतात. आणि या व्यतिरिक्त अजून ज्या 2 आहेत, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स CISF आणि सेंट्रल रिझर्व्ड पोलीस फोर्स CRPF, ह्या इंटरनल सिक्युरिटीसाठी काम करतात. त्यामध्ये CISF ही जी आहे ती केंद्र शासनाच्या ज्या काही एस्टॅब्लिशमेंट्स आहेत, त्यामध्ये इस्रो असेल, DRDO असेल किंवा एअरपोर्ट्स असतील, तर यांच्या सिक्युरिटीचं काम करतात. आणि CRPF हे जेव्हा कंटिंजन्सी येईल, जेव्हा अडचणीच्या काळामध्ये संरक्षण पुरवण्याचं काम करतात. हा निकाल लागल्यानंतर तुमच्या मनाची परिस्थिती कशी होती? आनंद तर नक्कीच वाटत होता. निकाल जेव्हा लागला तेव्हा मी एका लेक्चरमध्ये होतो, तेव्हा अचानक माझ्या एका मित्राचा फोन आला, ज्याच्यासोबत मी या परीक्षेची तयारी करत होतो. आणि खूप दिवसांनी त्याचा फोन आला, तर मला असं लक्षात आलं की निकाल लागला परीक्षेचा, आणि ज्या अर्थी त्याने मला फोन केला याचा अर्थ निकाल पॉझिटिव्ह असू शकतो. तर लेक्चर संपल्यानंतर मी निकाल पाहिला आणि असं लक्षात आलं की माझा रँक आलेला आहे या परीक्षेत. मनामध्ये खूपच आनंद होता.
त्यानंतर प्रथम मी आईवडिलांना फोन करून निकाल सांगितला आणि मग माझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना फोन करून सांगितलं. आई वडिलांना फोन करून सांगितल्यानंतर घरच्यांची मानसिकता कशी होती? सर, घरचे खूपच खुश होते, कारण 2च महिन्यापूर्वी सिव्हिल सर्व्हिसेसच्या फायनल रिझल्टमध्ये मिळालेल्या अपयशामुळे ते थोडे नाराज होते आणि त्यांना असं वाटत होतं की मी देखील त्या रिझल्टमुळे नाराज आहे. पण या रिझल्टमुळे एक नवीन संजीवनी मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही. आपले बरेचसे मित्र, युवक बऱ्याचशा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? तर त्यांना मी एकच सांगेन की इथं मोटिवेशन हा एक भाग आहे, त्याचसोबत डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आपण सुरुवात करतो मोटिवेशननी, आपल्याला एंडपर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्यासाठी कन्सिस्टन्सी ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करेल. आणि या प्रवासामध्ये आपली मेहनत असतेच, पण सोबत नशिबाची साथ पण असावी लागते, जे की आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात काय आहे तर प्रयत्न करणे. प्रयत्न करत राहायचे आपण आणि कधी ना कधी यश तर नक्कीच मिळेल. आणि या प्रोसेसमध्ये खूप डिस्ट्रॅक्शन्स येऊ शकतात, तर त्या डिस्ट्रॅक्शन्सना तुम्ही कसं हाताळता हे देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण आज माहिती तर मिळतेच इंटरनेटवरती खूप, पण सोबत खूप डिस्ट्रॅक्शन देखील आहे. तर हेच मी सांगेन की डिस्ट्रॅक्शन्सना तुम्ही इलिमिनेट करा आणि जी माहिती मिळते तुम्हाला ती अँप्लिफाय करा. यशाचं गाणं नक्कीच वाजेल. बरेचसे विद्यार्थी, युवक या स्पर्धा परीक्षेतून एजबार होतात, बाहेर पडतात आणि अपयश होतात. तर या अपयशी विद्यार्थ्यांना, अपयशी युवकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? असं आहे की जागा असतात 1000 पण बसणारे असतात लाखो. तर अपयश येणं हे साहजिक आहे. बरेचसे असे विद्यार्थी असतात जे अपयश मिळतं त्यांना. पण मला वाटतं की जेव्हा तुम्ही या क्षेत्रात वळता स्पर्धा परीक्षांच्या, तर प्लॅन बी म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन त्याची गरज लागली नाही पाहिजे, पण तो असला पाहिजे. कारण इथे सगळ्यांना तर नोकरी मिळणार नाहीये किंवा सगळ्यांना यश मिळणार नाहीये. त्यामुळे प्लॅन बी तुम्ही डोक्यात थोडा विचार करून ठेवू शकता. आणि जर तुम्हाला अपयश मिळालं तर ही एक परीक्षा म्हणजे तुमचं आयुष्य नाहीये हे लक्षात ठेवून प्लॅन बी चांगल्या पद्धतीने करायचा आणि त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळू शकतं. बरीच अशी उदाहरणं आहेत जी UPSCमध्ये सक्सेसफुल नाही झाली, पण ती आयुष्याच्या बाकी क्षेत्रामध्ये खूपच पुढे गेलीत. तर ही परीक्षा म्हणजे काही शेवट नाहीये हे लक्षात ठेवून तुम्ही बाकी आयुष्याच्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत राहा. भविष्यातील तुमचे अजून काय संकल्प आहेत? तर जसं मी आता म्हणालो की सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनमध्ये मी मुलाखतीपर्यंत पोहोचलो होतो, पण फायनल रिझल्टमध्ये नाव नाही आलं. तर सध्या तरी तोच विचार आहे की ती परीक्षा जर मला देता आली परत, तर ती पूर्ण जोमाने परत एकदा देऊन तिथे मला यश मिळवता येईल का यासाठी मी प्रयत्न करेन. आणि अल्टिमेट गोल तर हेच आहे की स्वतः खुश राहणं, माझ्या आईवडिलांना खुश ठेवणं आणि सोबत समाजाला जे काही मी चांगलं देऊ शकतो तर ते देत राहणं. प्रतीक, तुम्ही आज आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलात. UPSC CAPF मध्ये असिस्टंट कमांडंट ही तुम्हाला पोस्ट ही मिळालेली आहे. तुमचा अनुभव हा आमच्या युवकांना खरंच प्रेरणादायी राहील. जे यशस्वी होणार आहेत आणि जे अपयशी झालेत यांनाही ही माहिती खरोखरच उपयोगी ठरणार आहे. मित्रांनो, मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते आणि जेव्हा ते एका केंद्रावर केंद्रित होते तेव्हा ती प्रखरतेने चमकते. अशाच प्रकारे तुमचे चांगले विचार तुमच्या ध्येयावर जर केंद्रित झाले तर तुमचं भविष्यही नक्कीच उज्ज्वल होईल, चमकेल. पुन्हा एकदा तुम्ही ही पोस्ट मिळवली याबद्दल अभिनंदन आणि इथं आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मला देखील इथे बोलवून माझे विचार युवकांसमोर मांडण्याची मला संधी दिलीत त्याबद्दल. युवावाणी कार्यक्रमात आत्ताच आपण UPSC मधून असिस्टंट कमांडंटपदी निवड झालेल्या प्रतीक फाळके यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. याबरोबरच युवावाणी कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके यांना आणि मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.